पावन आत्मा
मत्तैकृस वर्तमान अध्याय 8 वचन 1 पासून पुढे 4 पर्यंत बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 10 बघा आणि नवीन करार बायबल पान क्रमांक 9 बघा. मी वचन वाचतोय, वचनाकडे लक्ष द्या आणि वचन कान देऊ नये का. मग तो डोंगर उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्या मागे चालले आणि पहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याचा पाया पडून त्याला म्हणाला, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हणाले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. लागल्याच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग येशूने त्याला म्हटले, पहा, हे कोणाला सांगू नको, तर जाऊन स्वतःच याजकाला दाखव आणि त्यांना प्रणाम पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरिता मोशेने नेमलेले अर्पण व्हावा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, गेल्या 2023 वर्षाअगोदर जेव्हा येशू ख्रिस्त या जगामध्ये आला होता, त्यावेळेस येशू ख्रिस्त जागोजागी जाऊन अद्भुत रीतीने कार्य करायचा आणि लोकांना संकटातून, लोकांना दुःखातून, समस्यातून, बंधनातून सोडवायचा. एक दिवशी येशू ख्रिस्त जैतुनाच्या डोंगरावर होता आणि जैतुनाचा डोंगर सकाळी येशू ख्रिस्त उतरला आणि डोंगर उतरल्याक्षणी लोकांचे थव्यांचे थवे, लोकांचे गोलक्याचे गोलके येशूच्या मागे मागे येऊ लागले. थवेचा अर्थ आहे गटागटाने लोक येशूच्या मागे येत होते. कोणाचा 50 लोकांचा गट होता, कोणाचा 100 लोकांचा गट होता, कोणाचा 200 लोकांचा गट होता, यानी की एक थवा होता आणि थव्याने लोक येशूच्या मागे 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 येत होते. तेव्हा त्या थव्यामध्ये कुष्ठरोगी एक व्यक्ती होता आणि तो व्यक्ती देखील त्या लोकांच्या मागे मागे चालत येशूपाशी आला. हालेलुया, हालेलुया. आणि येशूपाशी येऊन येशूच्या पाया पडून येशूला म्हणाला, गुरुजी, प्रभूजी, तुमची इच्छा असली तर मी शुद्ध होऊ शकतो. तुमची इच्छा असली तर या कुष्ठ रोगाच्या बिमारीतून मी बरा होऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. ज्या माणसाला कुष्ठ रोगाची बिमारी होती, तो मनुष्य येशूला काय म्हणाला, तुमची इच्छा असेल तर मी लगच्या लगी या कुष्ठ रोगाच्या बिमारीतून बरा होऊ शकतो. जो कुष्ठ रोगी व्यक्ती होता, ह्याचं शरीर सर्व फोडाने भरलेलं होतं. त्याच्या शरीरातून लस वाहत होती, दुर्गंधी वास बाहेर निघत होता, त्याचं शरीर कुजलेलं होतं. मी काय म्हणतो समजतंय? सर्व शरीर कुजलेलं होतं, शरीरातून लस वाहत होती, हात पाय सडलेले होते, नख सडून गेली होती
चेहऱ्यावर डाग होती, शरीर पण कुजलेलं होतं, लस वाहत होती, असा व्यक्ती येशूपाशी येऊन येशू समोर गुडघे टेकून येशूला म्हणाला, तुमची इच्छा असेल प्रभूजी तर मी आज या कुष्ठ रोगातून बरा होऊ शकतो. त्या माणसाने येशूला असं सांगितलं नाही की तू मला बरं कर. बऱ्याच ठिकाणी आपण चमत्कार ऐकतो, त्या ठिकाणी लोक जुलम येऊन येशूला म्हणाले की मला बरं कर. पण या ठिकाणी हा कुष्ठरोगी मनुष्य येशूला काय म्हणतोय, तुमची जर येशू इच्छा असेल तर मी बरा होऊ शकतो, तुमची इच्छा नसेल तर मी असाच राहू शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्या माणसाचा अशा प्रकारचा विश्वास पाहून येशू त्या माणसावर कळवळला. जेव्हा हा मनुष्य म्हणाला की तुमची इच्छा असेल तर मी बरा होऊ शकतो, हाच विश्वास त्या मनुष्याचा येशूने हृदयात पाहिला आणि येशू म्हणाला, माझी इच्छा आहे की तू शुद्ध हो. त्याच देवाचं सामर्थ्य या माणसावर आला आणि त्याचा कुष्ठ जागच्या जागी निघून गेला. जागच्या जागी हा मनुष्य बरा झाला. आणि बरा झाल्यानंतर येशू ख्रिस्त या माणसाला म्हणाला, तू बरा झालेला आहेस हे कोणाला न सांगता तू जकातदाराकडे जा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तू याजकाकडे जा. कुठे? तू याजकाकडे जा. आणि याजक कुठे राहत होते माहित आहे? मंदिरामध्ये. ते जकातदार एक वारल्याप्रमाणे त्यांची जात होती आणि जकात जात होती. पण जे मंदिरामध्ये पुजारी राहायचे त्यांना नाव होतं याजक. आणि येशूची इच्छा होती की हा जर त्याच्या नातेवाईकाकडे गेला तर एक जणाला कळेल की मी येशूच्या नावाला बरा झालो. हा जर शेजाऱ्यांकडे गेला तर शेजाऱ्यांना कळेल की येशूने मला बरं केलं. पण हा जर यरुशलेमच्या मंदिरात जाऊन म्हणाला की येशू नावाच्या मनुष्याने मला बरं केलं तर त्या याजकाच्या द्वारे 4 दिशांकडून माझी बातमी जाईल. म्हणे येशू काय म्हणाला, तू तुझ्या नातेवाईकाकडे न जाता, गावात न जाता, शेजाऱ्याकडे न जाता तू निघ आणि बरा झालेला आहेस ह्याची बातमी याजकाकडे घेऊन जा. जो याजक मंदिरामध्ये माझ्या परमेश्वर पित्याची उपासना करतोय त्या याजकाकडे जा आणि सांग की नासोरी येशूच्या नावात मी बरा झालो. आणि तुझ्या हातात एक अर्पण घेऊन जा, जे मोशेने सांगितलं की जेव्हा तुम्ही चमत्कार पाहाल किंवा आशीर्वाद देताना पाहाल तेव्हा मोशेने नेमलेलं एखादं मेंढरू किंवा एखादं पैशाचं दान किंवा एखादं कबुतराचं दान हे त्या मंदिरामध्ये अर्पण कर. अशा वेळेस जेव्हा हा कुष्ठरोगी व्यक्ती बरा झाला तेव्हा त्याने येशूचं ऐकलं आणि तो गावात गेला नाही, शेजाऱ्याकडे गेला नाही, तर यरुशलेमच्या मंदिरात गेला. आणि जो परमेश्वराचा पुजारी याजक होता ते याजकाला म्हणाला की नासोरी येशूच्या नावात माझा कुष्ठरोग निघून गेला. नासोरी येशूच्या नावात माझा कुष्ठरोगी निघून गेला. म्हणून मी जे अर्पण आणलेलं आहे घे आणि देवाला अर्पण कर. अशा वेळेस काय झालं, जेव्हा तो कुष्ठरोगी बरा झाला तेव्हा तो याजक एक नावाचा याजक होता, देवाला एक नावाने मानत होता, पण येशूच्या विरुद्ध होता. म्हणून ह्याने सर्व ठिकाणी जाऊन सांगितलं आपल्या एरियामध्ये एक नासोरी येशू नावाचा मनुष्य आलेला आहे, त्याच्याद्वारे मोठमोठे चमत्कार होतात. त्याने येशूला विरोध करण्यासाठी ही बातमी जाऊन सांगितली, पण लोकांच्या कानापर्यंत येशूचा प्रचार केला आणि येशू जवळ अजून लोक येत गेले.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, त्या माणसाला कुष्ठरोग होता. हा कुष्ठरोग त्याने अनेक भक्तांकडे नेला असेल, पण भगत लोकांसाठी, पुजारी लोकांसाठी, याजकासाठी ती एक खोड होती. आणि तशा लोकांना कोणी मंदिरात पण घेत नव्हता. तशा कुष्ठरोगाच्या बिमारीत असलेल्या लोकांना कोणी घरात पण घेत नव्हता. त्यांना पाणी पण कोणी विचारत नव्हता, कोणी खाणं पण विचारत नव्हता. असा तो व्यक्ती भटकणारा असायचा, ज्याला कुष्ठरोग असायचा तो व्यक्ती. आजच्या समयी पण ज्या माणसाला कोड निघतो त्याला लोक सांगतात हा कोडी आहे, याच्या हातून काही पाणी पिऊ नकोस, काही खाऊ नकोस, नाहीतर तुला कुष्ठरोग होईल, त्याचीच बिमारी तुला लागेल. प्रियानो, मनुष्य हा परमेश्वराच्या हातातून घडलेला आहे आणि परमेश्वराचा हात हा कोडाने भरलेला नाहीये. मनुष्य हा परमेश्वर, जो जिवंत देव, जो यहोवा आणि खुदा आणि येशू नासरी त्याला नाव आहे, याच्या द्वारे मनुष्य निर्माण झालेला आहे. आणि मनुष्याला परमेश्वराने निर्माण केलं तेव्हा मातीच्या चिखलापासून शुद्ध अवस्थामध्ये निर्माण केलं आणि परमेश्वराने स्वतःचं प्रतिरूप माणसाला देऊन घडवलं. पण मनुष्याच्या जीवनात जी काही कुष्ठरोगाची बिमारी येते, ती बिमारी लुसिफर, सैतान, या जगाला फसवणारा जो भूत, त्या सैतानापासून बिमारी लागते. आणि जर कोणाला कुष्ठरोगाची बिमारी झाली तर त्या मनुष्याला घरामध्येही घेण्यासाठी लोक इन्कार करतात. 2023 वर्षाअगोदर 2123 सालमध्ये पण हाच नियम होता की कुष्ठरोगी माणसाला घरात घेतलं जात नसायचं. ज्या माणसाच्या शरीरावर कोड असायचा अशा माणसाला घरात घेतलं नसायचं. घरातून लोक काढून टाकायची त्या लोकांना. आणि जो मनुष्य लोकांच्या मागे मागे कुष्ठरोगाची बिमारी घेऊन गेला, त्या माणसाला कदाचित कोण चालो, जे लोक त्याच्या पुढे चालत होते ना, ते लोक सांगत असतील आमच्यापासून दूरच जा, आमच्यापासून दूरच राहा, कारण तुला कुष्ठरोग आहे, तुला कुष्ठरोग आहे, तुला कुष्ठरोग आहे, तुझा कोड आम्हाला लागेल. कोण जातो असे पण लोक म्हणत असतील त्यावेळेस. पण येशू डोंगरावर उतरला सकाळ सकाळीच आणि येशू पुढे चालत होता तेव्हा थव्यांचे थवे असे करून लोक येशूच्या मागे चालत होते. तेव्हा कुष्ठरोगी त्या थव्यातून बाहेर निघाला आणि येशू जवळ जाऊन म्हणाला, प्रभूजी मी फार दुःखात आहे. त्याचं सर्व दुःख त्याने येशूला सांगितलं असेल. तो येशूला म्हणाला असेल की माझ्या आईने मला सोडून दिलं कारण मला कुष्ठरोग आहे म्हणून, माझ्या भावाने मला घरातून बाहेर काढलेला आहे का मला कुष्ठरोग आहे म्हणून, आणि मी एकटा आहे, त्याच्या बरोबर कोणी मनुष्य नव्हता तेव्हा. कारण कुष्ठरोगीच्या माणसाला घरातून काढून टाकलं जायचं त्यावेळेस. आणि आता पण, कारण आता पण हे जग सुधारलेलं नाहीये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि तो मनुष्य येशू जवळ जाऊन आपलं सर्व दुःख, आपली सर्व बिमारी, आपले सर्व आजार, आपले सर्व अश्रू येशू समोर तो पाडत होता आणि येशूला म्हणत होता, प्रभूजी, प्रभूजी तुमची इच्छा असली तर या कुष्ठ रोगाच्या बिमारीतून आज मी बरा होईल. पण तुम्ही पण माझ्यावर दया केली नाही तर या जगात मी असाच मरून जाईन असं त्याचं सांगणं होतं. कारण हे लोक तर माझ्यावर दया करत नाही आहेत, हे लोक तर माझ्यावर उपकार करत नाहीत, मला सलत आहेत, मला दोष लावत आहेत कारण मी कुष्ठरोगी आहे म्हणून. पण तुम्ही मला दूर करू नका, तो व्यक्ती म्हणत होता, तुम्ही मला दूर करू नका आणि तुम्ही पण माझ्यावर दया केली नाही, तुम्ही पण तुमची इच्छा माझ्यावर केली नाही तर मी जाऊ कुठे? कदाचित मी मरेन.
हे सर्व दुःख येसूला सांगत्या वेळेस येशू ख्रिस्त त्याच्यावर कलवळला आणि येशूने 10 मिनिटं घालवले नाही, 20 मिनिटं घालवले नाही. त्याचे सर्व शब्द हे ऐकून येशूच्या हृदयात अश्रू निघाले असतील. अशा वेळेस येशू म्हणाला, हो माझी इच्छा आहे, हो माझी इच्छा आहे की तू शुद्ध हो. त्याचने काय झालं, देवाचं महान सामर्थ्य त्याच्यावर उतरलं आणि त्याच्या शरीराला निघणाऱ्या सर्व फोड्या, सर्व लस, पाहाची नख खळलेली होती, हे सर्व देवाच्या सामर्थ्याने परत आले आणि तुमच्यासारखं आणि माझ्यासारखं शरीर देवाच्या सामर्थ्याने त्याचं बनलं. आणि प्रियांनो, त्याच तो देवाचा आभार मानू लागला, येशूची महिमा करू लागला की धन्य व्हा येशू, धन्य व्हा येशू, धन्य व्हा येशू. हा या येशूने मला बरं केलं. अशा वेळेस येशू त्याला म्हणाला, तू तुझ्या घरात जाऊ नकोस, तू तुझ्या शेजाऱ्यांकडे जाऊ नकोस, तू तुझ्या गावात जाऊ नकोस, मी सांगतो ते ऐक. तू निघ इथून आणि तुझ्या जीवनात जो चमत्कार घडला तो जाऊन याजकाला सांग. मंदिरात असणारा अधिकारी पुजारी त्याला सांग. आजच्या वेळेस पण परमेश्वराची स्तुती करण्याकरिता मोमेटी व्यक्ती कुठे राहतो माहित आहे? मंदिरात राहतो ना, मस्जिद मध्ये तो याजक आहे. त्यावेळेस तोच याजक यरूशलेमच्या मंदिरात राहत होता आणि ते याजकातून सर्व बातमी पसरायची प्रियांनो. पण येशू म्हणाला, तू गावात न जाता त्या मंदिरात जा. हालेलुया. येशू काय म्हणाला, तू गावात न जाता, घरात न जाता त्या मंदिरात जा आणि जो याजक आहे ना त्या याजकाला सांग की अगोदर मी कुष्ठरोगी होतो, या मंदिरात पण मला तुम्ही घेत नव्हता, या मंदिरात पण तुम्ही मला घेत नव्हता, घरातून तर काढलं होतं, या मंदिरात पण तुम्ही मला स्वीकारत नव्हता. पण एक व्यक्ती या जगात आलेला आहे ज्याचं नाव नासोरी येशू आहे. त्यांनी माझ्यावर दया केली आणि त्यांनी मला बरं केलं. त्यावेळेस मी ओळखलं तो मनुष्य नाही, तो परमेश्वर आहे, म्हणून त्यांनी माझ्यावर दया केली. जाऊन सांग त्यांना. येशू म्हणाला, हे सांग. तेव्हा तो कुष्ठरोगी व्यक्ती जो बरा झाला होता तो याजकाकडे गेला आणि म्हणाला, तुम्ही मला या मंदिरात घेत नव्हते, माझे घरातले लोक माझ्या घरात घेऊन नव्हते, बहिणीने मला सोडलं होतं आणि सांगितलं होतं तू कुष्ठरोगी आहेस, तुझं कोड मला लागेल. पण या जगात आज असा एक आहे की तो कोणी मनुष्य नाही, तो साक्षात माझ्या शरीराचा बाप आणि निर्माण करता देवा. त्यांनी मला बरं केलं आणि काय पाहून बरं केलं? माझा कुष्ठ रोग पाहून बरं केलं नाही, तर मी त्याचा एकमेव लेकरू आहे असं पाहून त्यांनी माझ्यावर दया केली आणि माझा कुष्ठ रोग काढून आज मी त्याला ओळखलं की जसा मी त्याचा एकमेव लेकरू आहे तसा तो माझा एकच खुदा परमेश्वर आहे आणि तोच देव आहे हे जाऊन सांग. तेव्हा तो कुष्ठरोगी व्यक्ती जाऊन ते याजकाला म्हणाला, मी या जगात एकाला ओळखला आहे आणि तो साक्षात देव आहे, तो परमेश्वर आहे आणि तो आपल्यामध्ये हजर झालेला आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नाही. ज्यांनी मला बरं केलं तोच देव आहे आणि त्याचं नाव आहे नासोरी येशू. असं जाऊन त्या याजकाला त्यांनी सांगितलं. तेव्हा तो याजक देवाला धन्यवाद देऊन तो म्हणाला आणि त्याच्या हातात जे अर्पण होतं ते अर्पण पण देवाला त्याने चढवलं. पण त्या याजकातून नंतर येशू विरुद्ध गोष्टी पसरल्या. पण त्याने येशू विरुद्ध गोष्टी पसरवल्या, पण ज्या विरुद्ध गोष्टी होत होत्या त्या विरोधी गोष्टीतून येशू जवळ अजून लोक येत होती आणि येशू त्यांना सत्याच्या मार्गाविषयी शिकवले. हालेलुया, हालेलुया. पण माझ्या प्रियांनो, देवाची पण इच्छा झाली पाहिजे आपल्याला बरं करण्याची. बरेच लोक देवाकडे आल्यावर देवाला म्हणतात आजच मी बरा झालो पाहिजे आणि आज जर नाही बरे झाला तर तुम्ही म्हणता इतकी कुठे जिवंत देव आहे, चल टाटा आणि बाय बाय, आता मी परत हॉस्पिटल मध्येच आहे. लोक काय म्हणतात माहित आहे?
आजच मी बरा झालो पाहिजे. अरे तुमची इच्छा आहे गड्यांनो, तुमची इच्छा आहे माझ्या बहिणींनो, पण त्या देवाची पण इच्छा झाली पाहिजे तुम्हाला बरं करण्याची. का सांगतो बरं करण्याची इच्छा झाली पाहिजे? कारण जोपर्यंत तुमचं हृदय विश्वासाचं आहे तोपर्यंत लगेच पण कायकावर दया होत नसते. त्या माणसाची इच्छा देवाने ओळखली आणि त्याच्या आत येशूला दिसत होतं की हा खरोखर हा विश्वासात आलेला आहे, खरोखर याला मी कळलं आहे आणि मी कोण आहे आणि ओळखलं आहे म्हणून तो माझ्याकडे आलेला आहे. आणि येशूने हे पाहून त्याला बरं केलं. हालेलुया, हालेलुया. आणि कधी कधी आपल्या इच्छेने आपण काय करतो, देवा मला बरं कर, माझी इच्छा आहे आज मी बरा झालोच पाहिजे, बरा झालोच पाहिजे, बरा झालोच पाहिजे. प्रियानो तुम्ही एक सांगा, बरं झालोच पाहिजे, पण तुमच्या अंतःकरणामध्ये त्याच्यावर विश्वास निर्माण होतो का? जर होत असेल तर तुम्ही असे म्हणणार, मी हे जग खोडून वैतागलो आहे, या जगामध्ये जाऊन मी वैतागलो आहे, जगामध्ये फिरून मी वैतागलो आहे, पण माझी बिमारी कुठेच गेली नाही. पण आज आशेने तुझ्या जवळ आलेला आहे, तर तुझी इच्छा कर आणि मला बरं कर, तर नक्की दया होऊ शकते. पण जगात फिरता वेळेस तुम्ही भक्ताला सांगत नसता की आज मला बरं कर म्हणजे कर. तो भगत म्हणतो तुम्हाला आज तू बरा होशील, पण तरी होता का? परत दुसऱ्या दिवशी परत सु 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 सु, तिसऱ्या दिवशी परत सु 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 सु. लगवी करना सुसू काय करतोस, तरी होत नाहीये, काहीच होत नाहीये. आणि जेव्हा देवाकडे येता तेव्हा देवाकडे एवढी घाई करता आजच बरा झाला पाहिजे, नाहीतर येशूला घोषित करेल की तो माझा देव नाही आहे. तू का बोस आहेस ना येशूचा? तुझा बोस तो आहे. हालेलुया, हालेलुया. काय काय लोक म्हणतात, आज नाही बरा झालो तर लोकांमध्ये घोषित करेन येशू आपला देव नाही आहे, तो खरा परमेश्वर नाही आहे. मग बरे होता तेव्हा जाऊन का घोषित करत नाहीत की येशू आपला आणि सगळ्यांचा देव आहे? केलं पाहिजे ना देव. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, आपण घाई करतो देवाकडे, देवाजवळ एक तर येतो लेट, शेवटच्या पायरीत येतो आणि घाई पण एवढी करतो की आजच मी बरा झालो पाहिजे, आजच मी बरा झालो पाहिजे, आजच मी बरा झालो पाहिजे, आजच मी बरा झालो पाहिजे. जन्माला आलास तेव्हा लगेच चाललास का? आईच्या उदरातून निघून लगेच चालायच लागलास का? नाही ना. मग येशूला तू कसं काय म्हणतोस की आजच मी बरा झालो पाहिजे, आजच बरा झालो पाहिजे? असं सांगा ना, देवा फार पाप करून तुझ्या विंगेत आलेला आहे, पण तुझी इच्छा असेल ना तर एक जणांचं या दुःखातून सोडव. देव तुमचं नम्र आणि लिनतेचं हृदय पाहून सांगेल, गड्या आला होतास गर्व घेऊन पण माझ्या मंदिरात नम्र झालास ना, हेच आवडलं, चल बरा हो. लगेच बरे व्हाल आणि इथे सांगाल आज आलं दुःख घेऊन आणि आजच बरा झाला. पण तुम्ही येता उलट लेट, बसता येऊन लेट, त्रास घालवता पण भरपूर पुढे डोक्याच्या वरती, आणि नंतर येऊन लेट येऊन म्हणतात तेव्हा आजच बरा झालो पाहिजे, आजच बरा झालो पाहिजे. त्याच्यापेक्षा असं म्हणा, देवा माझ्या इच्छेने बरं करू नकोस, माझं हृदय मन जर तुला नम्र दिसत असेल तर तुझ्या इच्छेने माझ्यावर दया कर. देवाची दया झाली तर सांगायला पण पडणार नाही की बरं करस, बरं व्हाल आणि स्वतः उठाल आणि सांगाल मी आज आलो होतो अशी बिमारी घेऊन, पण आजच ही बिमारी प्रभूने घालवली.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि कधी कधी जर लोक एक दिवसातच बरे झाले नाही तर देवाला सोडून जातात. एक वेळा त्यांचा चेहरा आम्हाला दिसतो, दुसऱ्या वेळेस आम्ही परत तो चेहरा पाहण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो चेहरा आम्हाला दिसत नाहीये. आम्ही परत त्या चेहऱ्याची वाट बघतो, कधी तो परत चेहरा दिसेल. पण तो चेहरा परत येत नसतो. त्याला कारण असं ठरतं की त्याला फक्त त्याची इच्छा पुरी करायची. त्याला कारण असं ठरतं की फक्त त्या माणसाला स्वतःची इच्छा पुरी करायची आहे, देवाची इच्छा पुरी करायची नाही. म्हणून तो परत त्याचा चेहरा घेऊन देवासमोर नम्र बनून येत नसतो. हालेलुया, हालेलुया. तुम्ही काय इच्छा पुरी केली पाहिजे प्रियानो? तुम्ही देवाची पण इच्छा जाणली पाहिजे. कारण हर वेळा आपण लगेच बरे होणार असे नाहीये, आपले संकट लगेच जाणार असं नाहीये. कारण सैतान आपल्याला 1 वर्षापासून बांधून ठेवतो, 2 वर्षापासून बांधून ठेवतो, 3 वर्षापासून बांधून ठेवतो, कोणाला 10 वर्षापासून बांधून ठेवतो. आणि तुम्ही 1 दिवसात येऊन म्हणता मी आजच बरा झालो पाहिजे. अरे तेव्हा तुमच्या हृदयामध्ये 1% पण विश्वास नसेल रक्ताप्रमाणे, तर तुम्ही कसे काय बरे व्हा? सांगायला सोपं आहे, मला बरं कर, मला बरं कर. अश्रू पाडायला सोपं आहे, मला बरं कर, मला बरं कर. लढायला सोपं आहे, मला बरं कर, बरं कर. नाकातून शेंबूड काढायला पण बरं वाटतं, पण हृदयात 1% विश्वास वाढवायला एवढं कठीण जातं ना, की जेव्हा लोक लगेच बरी होत नसतात त्याला कारण हेच असतं. हालेलुया, हालेलुया. या माणसामध्ये येशूने इच्छा पुरी केली नाही. माणसाची इच्छा तर होती की मी बरा व्हावा, पण त्या माणसाने काय सांगितलं? मी सगळं जग खोडून आलो. माणसाने काय सांगितलं? त्या सर्व जग खोडून आलोय. भगत, बाबा, तांत्री, मांत्री, डॉक्टर, वैद्य सर्व खोडून आलोय. पण त्यांच्या इच्छेने तर मी कधीच बरा झालो नाही रे देवा, नाही रे येशू. तो व्यक्ती म्हणाला, पण आता तुझी इच्छा असेल ना तर होऊ दे माझ्यावर दया, आणि तुझी इच्छा नसेल तर नको करू. त्या माणसाचा विश्वास अशा प्रकारे होता. देवाला हेच आवडलं, कारण त्याने त्याची इच्छा पुरी करण्याचा विचार केला नाही, तर देवाची इच्छा पुरी करण्याचा विचार केला. आणि देवाला तेच आवडलं. आणि देव म्हणाला, येशू म्हणाला, माझी पण इच्छा होते की तू बरा हो, माझी पण इच्छा होते तू बरा हो. त्याचसाठी देवाचं सामर्थ्य, आणि त्या सामर्थ्याने त्याचा पुष्ट गेला. त्याच प्रकारे जर आजच्या वेळेस तुम्ही देवाला सांगाल, तुझ्या मंदिरात जोपर्यंत मी बरा होतो ना, तोपर्यंत तुझ्या इच्छेनेच मी बरा व्हावा. माझी इच्छा नसावी. मग 1 वर्ष गेलं तरी चालेल, 2 वर्ष गेलं तरी चालेल, 1 महिना गेला तरी चालेल, 2 दिवस गेले तरी चालेल, पण देवा तुझी इच्छा असेल त्याच प्रकारे माझ्या जीवनात कार्य कर. कदाचित 1 महिना जाईल विश्वासात आणण्यासाठी, कदाचित 2 वार जातील विश्वासात वाढण्यासाठी, कदाचित 3 वार जातील विश्वासात वाढण्यासाठी. ज्या दिवशी तुमच्या आतमध्ये अर्धा पोंड तरी देवाला विश्वास दिसला ना, त्या दिवशी देव सांगेल माझी इच्छा होते मला बरा हो. त्याच तुमच्या डायबिटीस जाईल, लकवा जाईल, HIV जाईल, कॅन्सर जाईल, TB जाईल, आणि घरात भांडणं असतील तर ते भांडणं मिटतील. तेव्हा तुम्ही समजा ही तुमची इच्छा नाही आहे, देवाची इच्छा आहे की तुम्ही बरे व्हावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काही लोक घाई गडबड करतात, मला आत्ताच बरं व्हायचं आहे. तसं नाही आहे प्रियानो. आणि देव काही मिठाई नाहीये, देव काही बर्फी नाहीये की बोलले की खाली. देव काही सेवबुंदी नाही आहे की हातात घेतली की बोखाणे. देव एक अशी चीज आहे
की त्याला हृदयात उतरवण्यासाठी हृदय साफ करावं लागतं, त्याला ओळखावं लागतं की तो शुद्ध आहे का. जोपर्यंत तुम्ही अशुद्ध तोपर्यंत तुम्हाला वाटतं की परमेश्वर पण खोटा. पण ज्या दिवशी तुम्ही विश्वासात वाढता त्यावेळेस तुमच्या मनात एकच आवाज येतो, देव खरा आहे, देव शुद्ध आहे, देव योग्य आहे, देव योग्य आहे, देव योग्य आहे, देव योग्य आहे, त्याचं कार्य योग्य आहे. अशा वेळेस तुम्ही जेव्हा त्याला योग्य ठरवता तेव्हा देव पण तुम्हाला योग्य ठरवतो त्याच्यात चालण्यासाठी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रियानो, एक सुंदर साक्ष आहे. आशिष प्रार्थना केंद्रामध्ये साक्ष घडलेले आहे. प्रियानो, एक बहीण होती आणि ही बहीण बेशुद्ध पडलेली होती आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं तिची बुद्धी पण लोस झालेली आहे, तिच्या शरीरात रक्त पण कमी आहे, ही वाचू शकणार नाही. पण त्यांचे आई वडील देवामध्ये होते आणि देवामध्ये असताना ती व्यक्ती बिमार पडली. पण त्यांच्या आई वडिलांनी देवाकडे एकच प्रार्थना केली, देवा तुझी इच्छा असेल तर आमची एकुलती एक मुलगी वाचावी, तुझी इच्छा असेल तर आमची एकुलती एक मुलगी वाचावी. हॉस्पिटल मध्ये असताना पण हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या गोळीने ती बेशुद्धपणातून आली. हॉस्पिटल मध्ये उपचार चालू होते. त्यांच्या आई वडील आशीर्वादित तेल आणून त्यांच्या शरीराची मालिश करायचे. एक दिवस ती कोमातून बाहेर आली, पण तिला असा त्रास झाला होता की तिचे केस पण खडले होते. सैतानाने एवढं पकडलं होतं की केस पण खडले होते. साक्ष अशी म्हणते की एक दिवसच फक्त तेल लावलं, एक रात्री तेल लावून ती झोपून गेली. सकाळी उठून बघते तर आशीर्वादित तेलाच्या द्वारे केस पण बाहेर आले आणि केस पण उगवले, टकले झाली होती. हा ती बाई. पण इच्छा कोणाची होती माहित आहे? देवाची. त्यांच्या आई वडिलांची इच्छा होती, देवा तुझी इच्छा असेल तर आमच्या हातात ही मुलगी दे, तुझी इच्छा नसेल तर घेऊन जा. आणि आपली लोक काय म्हणतात? माझी इच्छा आहे, तू का डोन आहेस? लोक काय म्हणतात? माझी इच्छा आहे, बरं झालं पाहिजे. कधी कधी आशीर्वादित तेल लावतात, नाही बरं झाले तर केंद्रात येतात, केंद्रात पण नाही बरे झाले ते फोनवर आम्हाला सांगतात, फार प्रार्थना केली नाही बरं झालं. बरं, अरे गड्या की तू डोन आहेस का? की मुख्यमंत्री आहेस की प्रधानमंत्री आहेस? देवाला उत्तर करतोस की मी बरा नाही झालो. अरे देवाची इच्छा काय आहे ती जाणून घ्या. कदाचित तुझ्या आतमध्ये कमजोरी विश्वास असेल तर तू वाढव, त्या कुष्ठरोगी माणसासारखा वाढव आणि सांग माझी इच्छा नाही देवा की मी बरा व्हावा, पण तुझी इच्छा असेल तर बरं कर. सैतान हादरून जाईल जर देवावर सर्व सोपवलं तर. सैतान हादरून जाईल सर्व देवावर सोपवलं तर. पण सैतान का हादरत नाही? त्याला कारण असतं, आपण आपली इच्छा पुरी करण्याचा विचार करतो. मी बरा झालोच पाहिजे, संकट गेलंच पाहिजे, बिमारी दूरच झाली पाहिजे. देवाची इच्छा असेल ना तर एक दिवसात बरे व्हाल, 2 दिवसात बरे व्हाल, 3 दिवसात बरे व्हाल किंवा 1 सेकंद मध्ये पण बरे व्हाल. पण सर्व देवावर चिंता सोपली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे तुझी इच्छा असेल तर बरं कर, तुझी इच्छा असेल तर बरं कर. कारण हे जीवन माझं नाही आहे, तू मला एक गिफ्ट म्हणून दिलेलं आहेस. पण या शरीराचा आणि आत्म्याचा मालक तूच आहेस. सांगू शकतो देवाला. पण ज्याला वाटते की हे माझं आहे, माझं आहे, माझं आहे, माझं आहे, त्याचा शर्ट फाटला ना तरी पण तो रागावेल. हालेलुया. जो म्हणतो माझं आहे, माझं आहे, माझंच पुरं झालं पाहिजे, माझीच इच्छा पुरी झाली पाहिजे, त्याचा शर्ट फाटला ना तरी पण तो मनात रागावेल. यो मनुष्य काय जाणेल की देवाची इच्छा काय आहे?
हालेलुया, हालेलुया. कदाचित तुमच्यातले माणसं प्रार्थना सभामध्ये येत आहेत, प्रार्थना सभामध्ये आले, त्या दिवशी जी बिमारी होती ती निघून गेली, पण ज्या दिवशी तो बरा झाला त्या दिवसापासून 1 वर्षापर्यंत तो बरा असेल आणि 1 वर्षानंतर त्याला परत काही बिमारी आली असेल. कदाचित आजपर्यंत ती बिमारी असेल आणि आजपर्यंत गेली नसेल, पण तरी तो मनुष्य देवामध्ये टिकून असेल, तर तो मनुष्य बरोबर करतो. कारण तो व्यक्ती काय म्हणतो माहित आहे, माझी इच्छा नाही पण तुझी इच्छा असेल तेव्हा बरं कर. म्हणून तो बिमार अवस्थामध्ये पण आज देवामध्ये टिकून आहे. अरे त्याच्यासाठी एक टाळी तर मारा व्यक्तीसाठी. तो तरी पण देवामध्ये टिकून आहे ना, ह्याला एकच कारण आहे की तो मनुष्य त्याची इच्छा पुरी करायला लागलेला नाहीये, तर त्याची इच्छा अशी होते की देवाची इच्छेने मी करावा. म्हणून तो आज येशूवर विश्वास ठेवून आहे, पण एक साईडला त्याच्या पाहात दुखत असेल, पोटात दुखत असेल, मुलं ऐकत नसतील, मुलाला त्रास असेल, बायको बिमार असेल, आज पण त्रासात आहे, पण तरी पण तो देवाचं नाव मुखावाटे हृदयामध्ये आणि घोषणेच्या द्वारे पण तो करतो. पण आज पण तो देवामध्ये टिकून आहे. ह्याचा अर्थ एकच आहे की आज पण त्या माणसाचं मन म्हणतं की देवाची इच्छा असेल त्यावेळेस मी बरावा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण आज कदाचित तुमच्यातला कोणी दुःखात असेल, संकटात असेल आणि तुमच्यातला कोणी व्यक्ती काहीतरी बिमारी घेऊन देवाजवळ आज पहिल्यांदा आला असेल. कोणाला कुष्ठरोग असेल, कोणाला डायबिटीस असेल, कोणाला HIV असेल, कोणाला मूलव्याध असेल, कोणाला TB असेल, कोणाला हृदयविकाराचा त्रास असेल, कोणाला एड्स असेल, अशी बिमारी घेऊन तुम्ही देवाजवळ आज इथे आला असाल. कोणाला मूलव्याध असेल, या कोणाच्या घरात भांडणं होत असतील, कोणाची मुलं ऐकत नसतील, अशी दुःख घेऊन तुम्ही देवाजवळ आलेला आहात आणि तुम्ही देवाकडे एकच प्रार्थना करत असाल, देवा बरं कर मला, देवा माझी इच्छा पुरी कर. पण देवाची पण इच्छा जाणं प्रिय आणि सर्व देवावर करणं सोपं. तुम्हीच करायला नका लागू. तुम्हीच करायला लागला तर एक पण दुःख जाणार नाही. तुम्ही तुमची इच्छा पुरी करायला लागला तर एक पण बिमारी जाणार नाही, एक पण समस्या निघणार नाही. पण तुम्ही सर्व देवावर सोपलं आणि देवाला सांगितलं, आज जर तुझी इच्छा असेल तर आज मला बरं कर, उद्या तुझी इच्छा असेल तर उद्या मला बरं कर, परवा तुझी इच्छा असेल तर परवा मला बरं कर, 1 महिन्यानंतर बरं करण्याची इच्छा असेल तर 1 महिन्यानंतर बरं कर. पण मी तुला ओळखलेलं आहे की तू माणूस नाहीस, परमेश्वर आहेस. म्हणून मी तुला परमेश्वर ओळखून तुझ्यापर्यंत, तुझ्यामध्ये मरेपर्यंत चालण्याचा मी निश्चय करेन. बरं हो या न हो, पण तू देव आहेस मी ओळखलेला आहे. तू देव आहेस मी ओळखलेला आहे आणि मी चालणार तुझ्यामध्ये, मी वाढणार तुझ्यामध्ये, मी चालत राहील तुझ्यामध्ये. पण तुझी इच्छा असेल त्या दिवशी नक्की मला बरं कर. पण माझ्या डोळ्यातून पुरे अश्रू बंद करण्याची जिम्मेदारी घे देवा. मग देवाला वाटेल तेव्हा 20 दिवसाचा तुम्हाला टायमिंग असेल, 5 दिवसाचा टायमिंग असेल किंवा 2 सेकंदचा टायमिंग असेल, पण तो सेकंद येईल तेव्हा तुम्ही बरे झालेले असाल. म्हणून तर काही लोक येतात त्याच दिवशी बरे होतात. कारण ते काय म्हणतात माहित आहे, जगात फिरून फिरून वैतागलोय, आता तुझ्या इच्छेने काय होत असेल तर कर. तोच शब्द देवाला त्यांचा आवडतो. आणि असे मुले ज्या दिवशी येतात त्याच दिवशी पहिल्यांदा ते बरे होऊन इकडे उभे राहतात आणि म्हणतात, आज मी पहिल्यांदा आलो आणि पहिल्यांदा माझी बिमारी गेले. तेव्हा प्रार्थनेत हमेशा येणारा व्यक्ती विचार करत असेल, तरी तू आज पहिल्यांदा आला आणि आजच कसं काय बरं झालं? त्याला कारण हेच आहे की त्यांनी देवाची इच्छा पुरी केली, म्हणून देवाने त्याला बरं करून त्याची इच्छा पुरी केली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण तुमच्यातला कोणी ना कोणी व्यक्ती काही ना काही संकट घेऊन आला असेल. आज तुम्ही एक सांगलं पाहिजे की देवा, जसा तो कुष्ठरोगी मनुष्य तुला म्हणाला,
की तुझी इच्छा असेल तर मी शुद्ध व्हावा, त्याच प्रकारे आज तुम्ही पाहल्यांत आलेला आहे, भटकत भटकत तुझ्या विंगेत आलेला आहे, दुःख संकट घेऊन तुझ्या चरणापाशी आलेला आहे. पण देवा तुझी इच्छा असेल तर या अश्रूतून, या दुःखातून, या त्रासातून, या समस्यातून, या बंधनातून तुझ्या इच्छेने मला सोडव. देवाची इच्छा असेल तर आज तुम्ही बाहेर निघाल आणि इकडे येऊन लगेच सांगाल आजचे आज मी बरा झालो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे या केंद्रामध्ये आल्यावर प्रियानो प्रभू येशूवर विश्वास करावा लागतो आणि विश्वासाने प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करावी लागते आणि सांगावं लागतं, हे माझ्या प्रभू येशू, माझ्या तारणाऱ्या देवा, तुझी इच्छा असेल तर त्या इच्छेने माझं दुःख दूर कर. अशा वेळेस देव मनुष्याचा विश्वास चेक करतो आणि मनुष्यामध्ये ज्या प्रकारे त्याला विश्वास दिसतो त्याच प्रकारे त्याच्या विश्वासाने प्रभू येशू त्याला बरं करून त्याच्याद्वारे प्रभू येशू स्वतःची गौरवाने महिमा करून घेतो. म्हणून प्रियानो, तुम्ही आज दुःख घेऊन आला असाल, संकट घेऊन आला असाल, आजार घेऊन आला असाल, त्या प्रभू येशूकडे विश्वासाने सांगा आणि विश्वासाने त्याच्यामध्ये चाला आणि विश्वासाने प्रार्थना करा की हे प्रभू, तुझी इच्छा असेल त्याप्रमाणे मला बरं कर. आज बरं करायचं असेल तर आज कर, उद्या करायची असेल तर उद्या कर, पण मी आशेने आलेला आहे म्हणून माझी आशा कधी तोडू नको, मोडू नको, पण तुझ्या इच्छेने मला बरं कर. म्हणजे मी अविश्वासातून निघून तुझ्यावर विश्वास करणारा होईल आणि तुझ्या मार्गात मरेपर्यंत चालणारा होईल. असं माझ्या जीवनात नक्की कर. तर नक्की माझ्या प्रियानो, प्रभू तुम्हाला बरं पण करेल आणि मरेपर्यंत तुम्ही त्याच्यावर विश्वासी पण राहू शकाल. हालेलुया.